बिबळ्या माणूस खातो का? नाही खात माणूस. कधीच असं झालं नाही, की बिबळ्या थांबला, बसला, त्यानं माणूस खाल्ला, उरलेला माणूस घरी घेऊन गेला. असं कधीच झालेलं नाहीये. आत्ता सुद्धा ज्या आपण घटना बघितल्या बिबळ्याच्या हल्ल्याचा, कुठे लचका तोडला गेलेला आहे, असं झालेलं आहे. पण माणूस खाल्ल्याची कुठेही घटना नाही. कारण का माणूस हे बिबळ्याचं अन्नच नाही. बिबळ्याचं मनुष्यवस्तीत येणं ही दुर्दैवी घटना आहे. आणि निव्वळ बिबळ्याचा अधिवास कमी होत चाललेला आहे. म्हणून बिबळ्या इझी प्रे शोधायला आपल्या भागात येतात. ह्या प्राण्यांना सांभाळताना मनुष्याला त्रास होऊन हे पण मला बघायचं. मग कायदा काय सांगतो? एखाद्या प्राण्याला तू कधी पकडू शकतो किंवा कधी मारू शकता तुम्ही. सगळ्यात सिंपल एखादी गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे, की जिथं कुठे सगळे बिबळे येतायत, दिसतायत, हे कमी होणं एवढ्या इझिली शक्य नाही. हा प्रॉब्लेम आहे, हे भांडण आहे, वाईल्ड लाईफमधलं आणि आपलं भांडण हे जागेचं आहे. जसं मनुष्य आपण जागेसाठी भांडतो, तशी जागा आपण त्यांची घेतली आहे. एक तर त्यांची जागा परत द्या. आपल्याला शक्य आहे त्यांची जागा परत देणं. पण आता काय झालंय आपल्याला सगळ्याला इमिजिएट उत्तरं पाहिजे. नाही, इथे येताच कामा नये बिबळ्या. त्याला पकडा आणि ताबडतोब घेऊन जा. आज खेडेगावातली लोकं जर बिबळ्याच्या विरोधी झाली असतील, तर मी त्यांना नाही दोष देणार. कारण का त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये अडचण यायला लागली. आणि ती अडचण दूर कुणी करायची? ना आज बिबळ्याला प्रशासन आलं, बिबळ्याला गोळी मारली, त्याला पकडलं, घेऊन गेले, परत त्या गावाकडे दुर्लक्ष केलं असंच आहे. त्या गावावर लक्ष द्यायला लागलं आणि जुन्नरची सेम परिस्थिती झाली. वन्यजीव हा शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे. कदाचित शक्यता आहे की आपण निघून जाऊ, पण वन्यजीव राहणार आहे. पॅन्डेमिकचं उदाहरण लक्षात आहे. कुलूप लावून घरामध्ये कोण बसलं होतं? आपण बसलो होतो. वाईल्ड लाईफ घरामध्ये बसलं होतं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एक खूप वेगळा विषय आणि एक खूप वेगळी व्यक्ती. गेले काही दिवस महाराष्ट्रात बिबट्याची चर्चा आहे. शहरात बिबटे येत आहेत, शहराच्या मध्यभागी येत आहेत. पुण्यात कुठं औंधमध्ये दिसला, कुठं बावधनमध्ये दिसला, कोल्हापुरात नागाळा पार्कात दिसला, नाशकात अजून कुठेतरी दिसला. ग्रामीण भागात तर रोजच बातम्या येत आहेत. इतकं प्राण्यांबद्दलची माहिती, भीती, जे काही कुतूहल आपल्या आयुष्यात याआधी तरी माझ्या आठवणीत तरी नव्हतं. त्यामुळं त्या सगळ्याविषयी बोलायचं आहे आणि त्या सगळ्या क्षेत्रात खूप वर्ष काम केलेली व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. सुनील लिमये सर. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती. नमस्कार. सर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमधून 1988 साली या क्षेत्रात आले आणि फॉरेस्टची जी टॉपची पोझिशन आहे तिथून 2 वर्षापूर्वी रिटायर झाले. पण एकूणातच वाईल्ड लाईफ, फॉरेस्ट या सगळ्याबद्दल प्रेमानं त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल आत्तासुद्धा त्यांनी सकाळमध्ये लिहिलं होतं. तेव्हा त्यांच्याकडून समजून घ्यायचा ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. इतर वेळेला काय आपणही फॉरेस्ट हा विषय कधी घेतला नाही 7 वर्षात, पण आज त्या निमित्तानं त्याविषयी बोलायचं. तर सुरुवात बिबट्यापासून करू. घरापाशी आलाय, भीती आणि कुतूहल वाटतंय म्हणून खरं तर हा विषय समोर आला. अगदी बरोबर. मुळात हे प्रकरण सगळं काय आहे आणि काय चालू? मुळात हे प्रकरण असं आहे, की बिबट्या जिथं-जिथं शहरं आहे, जिथं मानवी वस्ती आहे, तिथे सगळ्या ठिकाणी आजूबाजूला आता बिबळ्या पोहोचलेला आहे. हं. जसं आपण सगळ्यांना माहिती आहे मांजर, हो, मांजराचं जे कुळ असतं कॅट फॅमिली ज्याला इंग्लिशमध्ये हो. म्हणतात. त्याच्यामध्ये हे बिबळ्या, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पॅन्थर म्हणतो, लेपर्ड म्हणतो, त्याच्यानंतर वाघ, सिंह हे सगळे कॅट फॅमिलीत येतात. त्याला सायंटिफिक भाषेत म्हणतात फेलिडी फॅमिली. त्या अच्छा. फेलिडी फॅमिली सगळे आहेत. मांजराचे जे गुण आहेत ते सगळे ह्यात आहेत. कुठेही एका ठिकाणी मांजराचा जन्म झाला, पिल्लं झाली, तुम्ही त्या मांजराला दुसरीकडे सोडलं, ते मांजर त्या जागी परत येतं. जिथे त्याचा जन्म झालाय, जिथं मांजर वाढतं, जिथं त्याची आई असते. बिबळ्याचं असंच झालेलं आहे. बिबळ्या भक्ष्याच्या शोधामध्ये आणि कुठलं भक्ष्य? जे त्याला इझिली मिळू शकेल. बघा बिबट्याला आपल्याला एक छोटीशी गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. बिबट्या हा अतिशय इल्युसिव्ह प्राणी आहे. अतिशय अपॉर्च्युनिस्टिक आहे. कदाचित माणसाच्या बरोबर राहिल्यामुळे झालं असेल. जिथं संधी मिळेल, खादाड खाऊपणा जमेल, तो लगेच करतो. जास्त कष्ट न घेता जर काही त्याला खायला मिळालं, तर तो पण आजकाल खायला शिकलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की वाघ, बिबळ्या हे प्राणी जेव्हा जंगलात शिकार करतात, आपण बघतो नॅशनल जिओग्राफिक बघतो, डिस्कव्हरी चॅनल बघतो. काय दिसतं आपल्याला? मागं लागलेला आहे, हरणं पळतायत, वाघ मागे लागलेला आहे, बिबळ्या पळतोय, चित्ता पळतोय आणि कधी तुम्ही बघितलं असाल, की त्यांना ती शिकार मिळत नाही. मग हं. जंगलातलं ॲव्हरेज जर आपण बघितलं, तर 10 वेळा जर एखाद्या प्राण्याच्या मागं जर बिबट्या पळाला, तर त्याला तो एकदा प्राणी मिळतो. ओह! पण हेच जर तो कुत्र्याच्या मागे पळाला, डुकराच्या मागे पळाला, माणसाच्या मागे पळाला, तर एकाच अटेम्प्टमध्ये त्याला हे भक्ष्य मिळतं. म्हणजे तो पण आता हे शिकलेला आहे, की हे सगळ्यात मिळणारं सोपं भक्ष्य आहे. काही लोकांनी पेपरमध्ये
शुगर केन लेपर्ड, शुगर केन बेबी, शुगर केन टायगर असं कदाचित वाचलं असेल. जसं शहरं वाढली, जसं शहराच्या भोवतीची घाण वाढली, केरकचरा वाढला, तिथं कुत्री आपोआप येतात, तिथं डुकरं येतात. जसं हे बिबळ्यांना समजायला लागलं, की आपल्याला जंगलाच्या फ्रिंजेसवर जी लोकं राहतात, जी गावं आहेत, तिथं जेवढी घाण, जेवढा कचरा, तेवढं आपल्याला भक्ष्य लवकर मिळतं. कष्ट करायला लागत नाही. हम्म. कमी कष्टात मिळतं. तुम्ही आता बघा, सगळीकडे बघा. सुंदर मी तुम्हाला असं उदाहरण देईन, आरे कॉलनी, जी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर आहे. हो. मी जेव्हा 2011 ला तिथं डायरेक्टर म्हणून जॉइन झालो, त्या माझ्यासमोर 2 मोठे प्रश्न होते. एक, त्या तिथं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीवर जी अतिक्रमणं झालेली आहेत, ती काढून टाकायची आणि ती जागा परत फॉरेस्टकडे घ्यायची. दुसरं होतं, की लोकांच्या मनात एक असं तिथं समजूत होती, की संजय राष्ट्रीय जे उद्यान आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ते बिबळ्यांचं घर आहे. तिथे बिबळे राहतात. पण तिथे बिबळ्यांना खायला मिळत. म्हणून ते बाहेर येतात. आरे कॉलनीत येतात, फिल्म सिटीमध्ये येतात, गोरेगावमध्ये येतात, कांदिवलीमध्ये येतात आणि ती कुत्री खातात, डुकरं खातात, कधी-कधी माणसांवर हल्ला चढवतात. तर ह्याला काहीतरी करायला पाहिजे. आता अतिक्रमण हटवणं हे तर माझं कामच होतं ॲज अ फॉरेस्ट ऑफिसर. पण हा जो विषय होता, लोकांच्या मनात बिबट्याबद्दल असलेले गैरसमज आणि बिबट्याला एक ब्रँड करून टाकलं होतं, की हा किलर ॲनिमल आहे. ते काढणं पण गरजेचं होतं. का तर मी जे काय वनाविषयी शिकलो होतो, त्यात मला माहिती होतं, की ही खरी गोष्ट नाहीये. पण ती लोकांना पटवून द्यायला पाहिजे होती मला. अशीच माझी एक जवळची मैत्रीण आहे, तिचं नाव आहे विद्या अत्रे. ती स्वतः एक बायोलॉजिस्ट आहे, वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट. तिनं इकॉलॉजीवर काम केलेलं आहे. आणि तिनं हा सगळा बिबट्यांचा प्रकार, बिबट्या शिकार कशी करतात, ते गावाजवळ कसे राहतात, गावाजवळ तेवढे छान लपून राहिलेले असतात, की ते माणसांना दिसतच नाही. पण माणसांना जर कळलं, की आपल्या गावाजवळ बिबळ्या आलेला आहे, की मग लोकांच्या मनामध्ये सैभय, दंगा, भीती सगळं सुरू होतं. मग मी मुंबईचं उदाहरण तुम्हाला का देतोय, की मुंबईत हा कसा प्रोजेक्ट केला आम्ही बिबल्याबद्दलची माहिती आहे. तुम्ही आपण सुरुवात काय केली, बिबळा इथं दिसतोय, काय प्रकार आहे हा? तर मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबळे पहिल्यापासून आहेत. जुन्या गॅझेटमध्ये नोंद पण तशी आहे. किती बिबळे असायला पाहिजेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात? 104 चौरस किलोमीटरची एरिया आहे. म्हणजे जर शास्त्रीय भाषेत जर आपण म्हटलं, तर 10 चौरस किलोमीटरला एक बिबळ्या जर धरला आपण, तर 12-13 बिबळे म्हणजे खूप झाले त्या पार्कमध्ये. पण आम्ही जेव्हा कॅमेरा ट्रॅप्स लावले आणि बिबळ्या बघितले. आता बिबळ्या कसा ओळखतो आम्ही कॅमेरा ट्रॅपवरनं? जेव्हा बिबळ्यांचे फोटो आमच्याकडे येतात, त्या बिबळ्याच्या अंगावर आपण पाहिलं असेल, की गोलाकार ठिपके असतात, जे पोकळ असतात. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रोझेट्स. बरं. आणि ते रोझेट्सच्या पॅटर्नवरनं आम्ही ओळखतो, की हा वेगळा बिबळ्या आहे. मग असे खूप फोटोग्राफ्स काढून आमच्या लक्षात आलं, की आपल्या पार्कमध्ये किमान 35 बिबळे आहेत. आता किमान मी का म्हटलं, तर काही बिबळे शक्यता आहे, की त्या फोटोग्राफमध्ये आले नसतील. पण जे आले ते वेगवेगळे 35 बिबळे होते. मग आम्ही ठरवलं, की या 35 बिबळ्यांना पार्कमध्ये खायला काही आहे का? मग ते कसं कळणार आपल्याला? तर बिबळ्याची जी विष्ठा असते, ती विष्ठा ज्याला आपण हार्बिव्हरस ॲनिमल्सला आपण ड्रॉपिंग म्हणतो. पण हे जे कार्निव्होरस ॲनिमल्स आहेत, त्यांच्या विष्ठेला आपण स्कॅट म्हणतो. त्या स्कॅटचा मी एनालिसिस केलं. त्यात असं सापडलं, की यात 60% ते 70% प्राण्यांचे केस दिसून येतात. ते कुणाचे केस आहेत? तर चितळ, सांबर, माकड, वानर ह्यांचे केस आहेत. म्हणजे काय? की इथं जे स्कॅट मिळालं, ते बिबळ्या इथं खायला भरपूर अन्न आहे. बरोबर? मग आम्ही दुसरा प्रयोग काय केला? की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर जिथे इथं बिबळ्याचं स्कॅट मिळतं, ते स्कॅट तपासलं. त्यात लक्षात आलं, की त्यात 7% ते 70% केस जे आहेत, ते कुत्र्याचे आहेत. ते डुकराचे केस आहेत. कुठली डुकरं? डोमेस्टिक. हं. मग हे काय लक्षात आलं, की बाहेर जे बिबळे आहेत, त्यांच्या खाद्यामध्ये आपल्याला काय मिळते? कुत्रं मिळतंय, डुकरं मिळतायत. आणि जे आत बिबळे खाद्य जे खाल्लेलं असेल त्यांनी, त्यात चितळ मिळते. म्हणजे काय आलं, की दोन्हीकडे खाद्य आहे. मग बिबळे चितळ का खात नाहीयेत? बिबळे बाहेर का जातायत? मग हे लक्षात आलं, अरे, ते ईझी फूड आहे. बिबळ्याला जास्त नाही दबा धरून बसायचं. आलं कुत्रं की पकड कुत्रं. आलं डुक्कर की पकड त्याला. असेच मध्येच एखादा छोटा मुलगा किंवा माणूस आला, त्याच्यावर हल्ला व्हायचा. बिबळ्या माणूस खातो का? नाही खात माणूस. कधीच असं झालं नाही, की बिबळ्या थांबला, बसला, त्यानं माणूस खाल्ला, उरलेला माणूस घरी घेऊन गेला. असं कधीच झालेलं नाहीये. आत्ता सुद्धा ज्या आपण घटना बघितल्या बिबळ्याच्या हल्ल्याचा, कुठे लचका तोडला गेलेला आहे, असं झालेलं आहे.
पण माणूस खाल्ल्याची कुठेही घटना नाही. कारण का माणूस हे बिबड्याचं अन्नच नाही. माणूस हे वाघाचं अन्न नाहीये. जे काही होतात ते दुर्दैवानं झालेले सगळे ॲक्सिडेंटल एन्काउंटर्स आहेत. ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इंटरफेस, समोरासमोर येणं, पण त्याला नाव पडलं कॉन्फ्लिक्ट. आता हे होत कसं गेलं? हे तर संजय गांधी लक्षात आलं. मग आता करायचं काय? या बिबड्यांचा त्रास बाहेर होऊ नये. तर बिबडे तर सगळीकडे हिंडणार. त्यांना तर मी थांबवू शकत नाही. जिथे ईझी फूड तिथं जाणार. मी सगळ्या लोकांना एक उदाहरणाचं नेहमी असं देत असतो. तुमच्या मुलाला तुम्ही घरात त्याच्या आईनं किती छान पोळी भाजी करून जरी दिलेली असेल, तरी रस्त्यात जाताना त्याचं जेव्हा लक्ष जातं McDonald'कडे तो बर्गर खायला लगेच मागतो. मागतो की त्याचा त्याला घरात खायला मिळत नाही असं होत नाही. पण ते इझी चटपटीत फूड कदाचित वाघाला, बिबड्याला असंच झालं ना, की चटपटीत फूड आहे, पटकन मिळतं आहे आणि मग त्यांना हे छान आवडायला लागलं, की जंगलात जाऊन कशाला कष्ट करा. इथल्या इथं बसतो आपण. जुन्नरला काय झालंय? जिथं ऊसाची शेती आहे, त्याच्या आसपासच हे सगळे बिबळे राहतायत. ऊस चांगला वाढलेला आहे, चांगलं शेल्टर आहे, पाणी आहे. कुत्री तिथे मिळतायत गावातली, शेळ्या-मेंढ्या मिळत आहेत. ईझी फूड मिळतंय. पळायला अजिबात लागत नाहीये. अजिबात कुठल्या हरणाच्या मागे त्याला जायला लागत नाहीये. झालं, त्याला सगळं छान वाटायला लागलंय. मग आम्ही मुंबईत काय केलं, जर लोकांना सांगितलं, हे तुम्हाला आता कळलं, की बिबळ्याला भक्ष्य भरपूर आहे. भक्ष्याचा प्रॉब्लेम नाहीये. मग आता बिबळा तुमच्या घराजवळ का येतो आहे? तर तिथं भटकी कुत्री, डुकरं, कचरा ह्या सगळ्या गोष्टींमुळे. मग इथं जर बिबळ्याला तुम्हाला येऊ द्यायचं नसेल, तर काय करायला लागेल? कचरा सगळा हलवायला लागेल. घराजवळ तुम्हाला लाईट लावाव्या लागतील. घराजवळ जर तुमची लोकं उघड्यावर जर डेफिकेशनला जातील ते बंद करायला लागेल. जिथं घराच्या भोवती गवत वाढलंय, जिथं बिबळा लपून बसतो, ते गवत काढून टाकायला लागेल. जर तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी बिबळा इथे येतो, तर संध्याकाळी एकटं-दुकटं बाहेर फिरता कामा नये. जाताना एखादी काठी, लाठी काहीतरी जवळ असायला पाहिजे. जोरदार जर तुम्ही आवाज काढला, तर बिबळ्याला कळेल माणूस येतोय. तो तिथनं लांब पळून जाईल. हे जर सगळे उपाय केले, तर बिबट्या तुमच्या घराच्या जवळ येणार नाही. पण तिथं तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये फॉरेस्टच्या जवळ खूप सोसायट्या झालेल्या आहेत. 1-1 करोड रुपयाचे फ्लॅट आहेत. ती लोकं मला सांगाले, की "सर आम्ही या फ्लॅटमध्ये बसतो, इथं राहतो, एवढे आम्ही पैसे दिलेत, मग आमच्यावर रिस्ट्रिक्शन्स का?" मग त्यांना मला समजावून सांगायला लागलं, ह्या जागेत मूळचा मालक बिबळ्या आहे. गेल्या 50-60 वर्षामध्ये ही वस्ती वाढलेली आहे. तुम्ही इथं आलेला. मग आता बिबळ्याच्या जागेत तुम्ही घर बनवलेलं आहे. तर तुम्ही कुणाच्यापण राहायला पाहिजे. जसं बिबळ्याला पाहिजे तसं तुम्हाला राहायला लागेल. हं. कारण का तेव्हा जेव्हा या बिल्डिंग तिथे सेल केल्या गेल्या, तेव्हा त्याची ॲडव्हर्टाइज केलेली असायची. तळ मजल्यावरचा फ्लॅट असेल तर ₹5,000 स्क्वेअर फीट. पहिल्या मजल्यावरचा ₹7,000, दुसऱ्याला ₹9,000. बाल्कनीत बसा, जंगल बघा. बाल्कनीत बसा, बिबळ्या बघा. पण त्या बिल्डरनं कधी हे नाही लिहिलं, की जर तुमच्या बाल्कनीत बिबळ्या आला तर काय करणार तुम्ही? मग त्याची किंमत ही आता मोजायला लागते. हं. मग लोकांना कळायला लागलं, की नाही आता बिबळ्याला शिकवून काय फायदा नाही. तो शिकणार नाही. आपल्याला शिकायला पाहिजे. मग आम्ही लोकांना शिकवत गेलो. मग तिथले इन्सिडेंट्स कमी होत गेले. आम्ही म्युनिसिपालिटीच्या अधिकाऱ्यांना बोलावलं. त्यांना सांगितलं, हा केर कसा तुम्हाला साफ करावा लागेल, त्या गाड्या आणायला लागतील, डेफिकेशन ओपन होऊ देता कामा नये. आपला नियमच आहे तो. आपल्याला काय करायचंय, उघड्यावर शौचमुक्त भारत करतोच आहे ना आपण, मग हे सगळं बंद व्हायला पाहिजे. लाईट लागायला पाहिजे, सोलर लॅम्प लागायला पाहिजे. जेव्हा बिबळ्या दिसतो, त्या बिबळ्यावरती गर्दी करता कामा नये. मग मी पोलिसांना बरोबर घेतलं. माझा एक खूप चांगला मित्र सदानंद दाते म्हणून पोलिस ऑफिसर होता मुंबईमध्ये. त्याची मी मदत घेतली. आम्ही सगळ्या जवळच्या पोलिस स्टेशनवरून लोकांना सांगितलं किंवा 100 नंबरला एखादा फोन आला, बिबड्या आलाय. तर तुम्ही काय करता? ते म्हणे, "साहेब आम्ही फॉरेस्टला कळवतो लगेच." म्हटलं, "त्यानं काय होतं?" "नाही आमचं काम नाही ना ते बिबड्याला पकडणं." म्हटलं, "मग ते माझं तरी काम आहे का? बिबड्याला पकडणं काम नाहीच आहे माझं." मग त्यापेक्षा आपण जर समजावून लोकांना सांगितलं, की बिबड्या दिसला तर तिथे जवळ तुम्ही जाऊ नका. बिबड्या आपापला आपण निघून जाईल, तर नाही का चालणार? पोलिसांना पण पटायला लागलं. मग ते आमचं काम पोलीस करायला लागले. ते लोकांना सांगायला लागले, की नाही फॉरेस्टवाले येतील, तुम्ही तिथे थांबू नका जा. मग मी सांगितलं जेव्हा गर्दी झाली, समजा एखाद्या बिबड्यानं कोणाला तरी पंजा मारला असेल, तर लोकं लगेच जमतात. फोटो काढायला लागतात. सोशल मीडियावर लगेच येतं. लोकं स्टेटसवर टाकतात. मग तिथं जाऊन फॉरेस्टच्या लोकांना काम करणं शक्य होतं. मग त्यांना मदत कुणी करायची? पोलिसांनी करायची. अशा पद्धतीनं मी या सगळ्या लोकांना बरोबर घेतलं आणि आज आम्ही जो 11ला हा प्रोजेक्ट सुरू केला होता, ज्याचं नाव ठेवलं होतं मुंबईकर फॉर संजय गांधी नॅशनल पार्क. आज 14 वर्ष झाली हा प्रोजेक्ट छान चाललाय. हं. लोकांना कळतं, लोकं काळजी घेतात. लोकांना माहिती आहे, या जागेत बिबड्या आहे ना, तिथे जाऊ नका तुम्ही. पण मला माहिती आहे, मी संध्याकाळी मुद्दामून जर कॅमेरा घेऊन तिथे जाऊन बसलो बिबड्याचा फोटो काढायला आणि जर बिबड्याने माझ्यावर हल्ला केला चुकून,
तुम्ही बिबड्याला दोष द्यायचा का? ज्या जागेमध्ये बिबड्या आहे मला माहिती आहे, तिथं मी का जायला पाहिजे? नको जाऊ ना तिथं, नको त्रास देऊ त्या बिबड्याला. त्याचं पण स्वतःचं काहीतरी लाईफ आहे. हे समजावून सांगत गेलो आम्ही. आणि आज तो प्रोजेक्ट इतका छान चाललेला आहे, की तिथल्या लोकांना कळालं, की हा बिबड्या इथंच राहणार. हा इथून कुठेही जाणार नाही. एक बिबड्या पकडला त्या जागी दुसरा बिबड्या येणार. तशा ह्यालाच इथं राहू द्या ना. ह्याला निदान एरिया माहिती आहे. ह्या बिबड्याला माहिती आहे, की हा माणूस इथं राहतो, हा इथं राहतो, तो आपल्या येणार नाही घरापाशी. ह्यालाच जर तुम्ही पकडलं आणि बाजूनं दुसरा बिबड्या आला, तर त्याला काहीच माहीत नसतं. तो तुमच्या डायरेक्ट घरामध्येच शिरेल. आणि हे आम्हाला कायम समजावून सांगायला लागतं लोकांना. त्यासाठी 24 तास माझी लोकं तिथे फिरत असतात. कायम तिथे चालणारी एक टेलिफोन लाईन आमची आहे. म्हणजे आज मला 11 वर्षांचा तो फोन नंबर लक्षात आहे. 022-288-664449. ह्या नंबरला आमची लोकं फोन उचलतात आणि सांगतात, की "बिबळ्याला काळजी करू नका, आम्ही आमची माणसं पाठवतो." मी तुम्हाला का सविस्तर सगळं सांगतोय, की मूळ मुद्दा असा आहे, की बिबळ्याचं मनुष्यवस्तीत येणं ही दुर्दैवी घटना आहे आणि निव्वळ बिबळ्याचा अधिवास कमी होत चाललेला आहे. म्हणून बिबळ्या इझी प्रे शोधायला आपल्या भागात येतो. तो यायचा नसेल, तर त्याचं इझी प्रे बंद करायला पाहिजे, सगळी स्वच्छता ठेवायला पाहिजे, फॉरेस्ट जवानांचं म्हणणं ऐकायला पाहिजे. सारखं मोबाईल घेऊन बिबळ्याच्या मागे लागता कामा नये. सगळे त्याचे फोटो सारखे काढता कामा नये. त्याला जर तुम्ही जगू दिलं, तर त्याचा त्रास आपल्याला नक्कीच होणार. ते इतकं इंटरेस्टिंग आहे, हां. कारण आता महाराष्ट्रातनं ज्या काही बातम्या आल्या, हं. त्यात मुंबईची बातमी नाहीये. नाहीये. कारण ते आता होत नाहीये सध्या. हेच कारण तिथं 2005 मॅच्युअर झालेत मॅच लोकं. लोकांना कळलं आता सगळ्या लोकांना. काय करायला लागतं ते. बघा, तुम्ही आता बोलताय मध्ये काय होतं, की बिबळ्या किंवा वाघ यांची जी पिल्लं असतात, ती 2 वर्षाची असून आपल्या आईबरोबर राहतात. आपण कसं 20-25 वर्षापर्यंत आई-बापाबरोबर राहतो. त्यांच्यात तसं नाहीये. त्यांचं लाईफच 13-14 वर्षाचं आहे. 2 वर्षाची झाली, की ती आई पिल्लांना सांगते, "तुला बाबा मी सगळं शिकवलेलं आहे. जा नवीन जागा तू शोध." आणि मग तो नवीन जागा सगळ्या शोधायला जातो. आईची जागा तशी असते. आई आपली जागा त्याला देत नाही. सेम अच्छा. इथं सगळ्या शुगर केन लेपर्डमध्ये झालेलं आहे. जुन्नरमध्ये किंवा कुठे इथं शुगर केन तिथं ऑलरेडी लेपर्डने आपल्या जागा घेतल्या. आता मोठी झालेली पिल्लं कुठं जाणार? त्या फील्डच्या बाहेर ते जागा शोधतायत स्वतःसाठी. आईला हाकलू शकत नाही. बाप जवळ येऊ देत नाही. नवीन जागा पाहिजे आणि आपण म्हणतोय पकडा त्याला. एकाला पकडलं, पिंजऱ्यात घातलं, घेऊन गेले की तिथं आणि बिबड्या आहेतच ना, ते त्या जागेत येतात. नवीन आलात बिबड्या जास्त दंगा करतो. तुम्हीच बघा ना, तुम्हाला एखाद्या अनोळखी जागेत जर नेऊन सोडलं गर्दीत, तर तुम्ही सैरभैर होणार ना. तसं बिबड्याचं व्हायला लागलंय. त्यामुळे काही लोक म्हणतात ना, बिबड्या पकडा आणि घेऊन जा त्याला सोडा कुठेतरी नेऊन. असं नाही करता येणार. बिबड्याचा त्रास होऊ नये म्हणून काळजी मात्र सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि ते आज होत मी थेट प्रश्न विचारतो. नाही. आम्हाला काही पुणे, नाशिक, कोल्हापूर या सगळ्याची सवय नाही. तुम्ही मुंबईत केलत आणि त्याचे परिणाम दिसतायत. हं. आम्ही आता काय करायचं? पुणे, नाशिक जे काही अगदी, शहरं अगदी, ते अगदी आम्हाला बरोबर सांगा, आहे. की ह्या 10 गोष्टी करायच्या. या गोष्टी करायच्या. अगदी अगदी सगळ्यात सिंपल एखादी गोष्ट सगळ्यांनी एक समजून घ्यायला पाहिजे, की जिथं कुठे सगळे बिबळे येतायत, दिसतायत, हे कमी होणं एवढ्या इझिली शक्य नाही. त्यासाठी काही लाँग टर्म आपल्याला उपाय करायचे आहेत, काही शॉर्ट टर्म उपाय करायचे. हं. शॉर्ट टर्म उपाय करणं एवढंच, की पुन्हा जे वारंवार लोकांना सांगतो, बिबळ्याला काही मला शिकवता येत नाही. आपल्यालाच शिकायला पाहिजे, की बिबळ्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं? कुठल्या गोष्टी अशा आहेत, की ज्या बिबळ्याला आवडतात, त्या गोष्टी आपण जिथं राहतो तिथं असता कामा नयेत. म्हणजे आपल्याजवळ घराजवळ घाण असता कामा नये, उकिरडे असता कामा नयेत. घाण असेल तर कुत्री येतील, डुकरं येतील, त्याच्या मागोमाग बिबळे येणार. मी गावात राहतो आहे, खेडेगावात राहतोय. माझ्याकडे शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, गायी आहेत. संध्याकाळी त्या आल्यानंतर त्यांना गोठ्यात जेव्हा मी बांधतो, तेव्हा तो गोठा फेन्स असायला पाहिजे. फेन्स एवढे की संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा बिबळ्या हिंडत असतो, तेव्हा त्याला हल्ला करून त्यांना पकडता येता कामा नये. आता यात प्रॉब्लेम कधी येतो? शेतकरी माणूस आहे. पैसे एवढे नसतील. त्याला ते जाळीचं कुठून गोठा बनवणार? इथं सरकारच्या मदतीची गरज आहे. जिल्हा परिषदचं हे काम आहे. त्यांनी ह्यात मदत करायला पाहिजे. सबसिडी द्यायला पाहिजे. शासन यात मदत करायला पाहिजे. जेव्हा बिबळ्याच्या लक्षात येतं, की मग इथं तर मला काहीच मिळत नाही खायला. तो नक्कीच दुसरी टेरिटरी शोधायला जातो. किंवा त्याच्यामध्ये त्या सवयी कमी होतात. त्याच्यामध्ये चेंज होण्याची शक्यता जास्त असते. ईझी फूड मिळालं, तो तिथेच राहणार आहे. घराजवळची स्वच्छता ठेवणं, विशेषतः खेडेगावांच्या मध्ये माझं घर आहे. घरावरचं गवत आता पावसाळा संपला, गवत काढून टाकणं, झुडपं काढून टाकणं, हे मला करायलाच पाहिजे. घराजवळ सोलर लॅम्प लावायला पाहिजे. उजेड असेल तर तुम्हाला लगेच दिसून येईल प्राणी असेल तर. अंधारामध्ये या प्राण्यांना खूप छान दिसतं. त्यांचे जे डोळे असतात, एक लेयर असते टॅपेटम लुसिडम नावाची, त्यामुळे त्याला अंधारात खूप छान दिसतं. तुला मला दिसत नाही. म्हणजे मी जर घरातनं बाहेर आलो तर बिबळ्याला कळतं मी आल्याचं. पण मला अंधारात काही दिसत नाही.
तर माझ्या घराच्या लाईट असायला पाहिजे, माझ्या घराला फेन्स असायला पाहिजे. मी कुठेही बाहेर जात असेल तर तर गावातले सांगतो मी, अंधारा रस्ता आहे. 2-4 माणसांनी मिळून बरोबर जा. शेतात जायचं आहे. आम्ही सगळ्यांना काय सांगतो, की तुम्ही जेव्हा भांगलण करता, शेतातली कामं बसताना गुडघ्यावर जेव्हा बसता, क्राउच करता, त्या बिबळ्याला तुम्ही ते भक्ष्यासारखंच दिसता. त्याला कुत्रं आहे का माणूस त्यात फरक लवकर नाही करता येत त्याला. आणि तुम्हाला प्रे समजून उचलतो. म्हणून तिथं 5-6 माणसं असणं, कोणी तुम्ही काम करताना काठी घेऊन एखादा माणूस उभा असणं, त्यानं जोरजोरात आवाज करणं, मोबाईलवर गाणं लावून ठेवणं, ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी शासन किंवा प्रशासनानं करायला पाहिजे. बघा तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती असेल, एक आपली नेहमी तक्रार असते शासनाच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल, की सर आम्हाला मदत जेव्हा लागते, काही आमच्याकडे चोरी झाली तर पोलीस लगेच येत नाहीत. म्हणतो की नाही आता आपण, बँकेवर दरोडा पडला असेल, पोलीस कुठे होते? तसंच फॉरेस्टचं झालेलं आहे, की बिबळ्यानं हल्ला केला असेल, तुमची माणसंच आमच्याकडे येत नाहीत. शासनाचं कुठलंही प्रशासनाचा तुम्ही जर भाग घेतला, तर माणसांची संख्या, वाढते गुन्हे, वाढते आज असलेले प्रसंग हे इतके झालेले आहेत, की ही यंत्रणा त्याला पुरेशी पडत नाही. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? लोकांना गावातल्या फॉरेस्टचा माणूस रोज दिसणं फार गरजेचं आहे. तो शक्य आहे का? आज माझ्याकडे जुन्नर जर तुम्ही बघितलं, तिथे एक आमचा जो पोलिसांचा जसा कॉन्स्टेबल असतो, तसा माझा एक तिथं जो वनरक्षक असेल, त्याच्याकडे 8 ते 10 गावांची जबाबदारी असते. आज एका एक्स गावामध्ये बिबळ्याने हल्ला केला म्हणून तो तिथे गेला. त्याच वेळी वाय गावामध्ये 20 किलोमीटर बिबळ्याने दुसरा हल्ला केला. तर हा 20 किलोमीटर याला माहिती कळून जास तोपर्यंत दंगा झालेला असतो सगळा. मग फॉरेस्ट समोर दिसणार कसा? याच्यावर एक आम्ही सोपा उपाय असा सुचवलेला होता, की काही ठिकाणी आम्ही केलं पण आहे. काही ठिकाणी आम्ही केलेले आहेत प्रायमरी रिस्पॉन्स टीम म्हणतात त्याला. म्हणजे प्राथमिक मदत करणारा चमू. हं. कोण असतात ती लोकं? फॉरेस्टचे कर्मचारी नाहीयेत ते. गावातल्या 4-5 तरुण मुलांना आम्ही ते काम दिलेलं आहे. काय काम? तुम्ही तुमचा उद्योगधंदा चालू ठेवा. आम्ही तुम्हाला एक छानसा युनिफॉर्म देतो कॅमोफ्लॅज शर्ट, पॅन्ट किंवा टी-शर्ट, एक आय कार्ड. तुमचं काय काम आहे? ज्या भागामध्ये बिबळे आहेत, बिबळ्याचा त्रास आहे किंवा कुठल्याही वनात तिथे जा, लोकांशी बोला, त्याच्या अडी-अडचणी विचारा. त्यांना मदत करा. त्यांना सांगा, की फॉरेस्ट डिपार्टमेंट हे नियम केलेले आहेत, हे तुम्ही पाळा. म्हणजे लोकांना काय कळेल, की बिबळा येवो, न येवो, पण कोणतरी माणूस येऊन आमची चौकशी करतो. त्याला आपण म्हणतो प्लासिबो इफेक्ट. आणि तो हा एवढा काम करतो, की एखाद्या दिवशी जर बिबळ्याचा हल्ला झाला आणि तुम्ही जर त्याला विचारलं, "अरे काय फॉरेस्टची माणसं येत होती का?" "नाही साहेब ती येतात. रोज आम्हाला येऊन सांगतात." कोण लोकं आहेत ती? फॉरेस्टनं गावातलीच नेमलेली लोकं आहेत. ह्यांचा उपयोग कसा होतो? गावातला माणूस गावातल्या लोकांना समजावू शकतो. एखादी दुर्दैवानं फॅटॅलिटी झाली, गावातला माणूस जर कोणी मेला, तर फॉरेस्टची लोकं तिथे आता जायला घाबरतात. कारण पहिली लोकं काय करतात आजकाल? प्रेतच उचलणार नाही, अंत्यसंस्कार करणार नाही, रस्ता अडवून ठेवणार. ह्या आमच्या मेलेल्या माणसाची दुसऱ्याला एखादी नोकरी द्या, अशा डिमांड द्यायला लागतात. म्हणजे मूळ गोष्ट करण्याकडे दुर्लक्ष होतं. तेच गावातलीच जर तिथं माणसं समजावून सांगायला असतील किंवा झालेली घटना ही दुर्दैवी आहे, असं व्हायला नाही पाहिजे. फॉरेस्टचं, प्रशासनाचं पहिल्यांदा काम आहे, की माणसाचा मृत्यू नाही व्हायला याची जी खबरदारी घ्यायची आहे, ती खबरदारी घेणारी ही लोकं असतात. मग अशी जर आपण लोकं केली, एका गावात 5 लोकं, 100 गावात 500 लोकं, एका माणसाला ₹10,000 महिन्याला, एका यात 100 गावासाठी लागणार ₹50,00,000. मग हे ₹50,00,000 लोकांना देऊन त्यांची मदत घेणं चांगलं का 50,00,000चे पिंजरे आणून बिबळे पकडणं चांगलं? काहीच गरज नाही त्याची. बरं बिबळे म्हणजे काय उंदीर आहे ना, की घरापाशी पिंजरा लावला, बिबळ्याला पकडलं, दुसरीकडे घेऊन गेलं. आपल्याकडे कायदा आहे, आपल्याकडे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे, आपल्याकडे उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय हे सगळे नजर ठेवून आहेत ना आपल्यावर, की तुम्ही वन्य प्राण्यांचं संरक्षण करता का? बघा आजकाल एक सगळ्या लोकांचा एक म्हणतं संविधान, संविधान, संविधानाची शपथ, संविधान आपण सांभाळून सगळं करायला पाहिजे. संविधानामध्ये तुमच्या माझ्यावर जबाबदारी काही दिली आहे का नाही? आपल्याकडे एक कलम आहे 48 आणि एक कलम आहे 51 जी. त्यात काही आपले आहेत ती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. काही आपला फंडामेंटल जसे राइट्स आहेत, फंडामेंटल ड्युटी आहेत. तुझी, माझी या सगळ्यांची ड्युटी आहे, की जंगल वाचवायचंय, वन्य प्राणी वाचवायचे. ही आपली ड्युटी आहे. हं. सरकारला डायरेक्टिव्हज आहेत, की हे तुम्ही वाचवायला पाहिजे. त्यांचं तुम्ही रक्षण करायला पाहिजे. यासाठी सँक्च्युरी बनवायला पाहिजे. हे सगळं आपण बनवतोय ना. हं. मग हे सगळ्यांना वाचवण्यासाठी पण त्याच वेळी ह्यांना वाचवत असताना माणूस मरू द्यायचा आहे का? नाही, माणूस तर मरूच नाही द्यायचा आहे. मग आता माणूस जर मरू द्यायचा नसेल, तर काही गोष्टी ज्या मी पुन्हा सांगितल्या, की बिबळ्याला शिकवायच्या नाहीयेत. माणसाला तर मला शिकवायला लागतील.
किंवा आपलं जर मरण व्हायचं नसेल, तर तुला ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि ती काळजी घ्यायची त्या माणसाचं पण काम आहे आणि प्रशासनाचं पण काम आहे. हे जर आपण सगळ्या गोष्टी केल्या, आता वन सगळीकडे केलेले आहेत, की या गोष्टी करा, या गोष्टी करू नका. हे पाळणं गरजेचं आहे. आणि हे जर पाळलं नाही, तर मग हा संघर्ष कधीच कमी होणार नाही. आणि त्यामुळे हे लक्षात मी का पुन्हा हे सांगतो सगळं, की एखाद्या घरात वाघाच्या किंवा बळशाल्यात जर माणूस मरण पावला असेल, तर त्याला जाऊन हे मी सगळं सांगेन का, की तुझं चुकलं, तू हे नाही केलं. नाही, मारतील मला धरून. हे मला वारंवार तिथं सांगायला पाहिजे त्या गावामध्ये. जेव्हा मी 10 वेळा सांगेन, 20 वेळा सांगेन, तेव्हाच त्या गावातील लोकं ते ऐकतील. आणि सध्याचा जो उपाय आहे, हा एवढाच उपाय आहे, मास अवेअरनेस, लोकांना तातडीची मदत, गावागावामध्ये पथकं तयार ठेवणं, लोकांना मदतीला जाणं, 24/7 लोकांची तक्रार ऐकून घेणारी फॉरेस्टची यंत्रणा उभी करणं आणि गावातल्या माणसांच्याकडनं त्या लोकांना समजावून सांगणं, की हा संघर्ष कमी कसा करता. पण आता बिबटमुक्त महाराष्ट्र असं धोरण येणार आहे. हं, शूट ॲट साईट करावं. हं, तुम्ही जर का म्हणताय, की मांजरासारखं एक मांजर गेल्यावर दुसरं येतं, हं. तर मग बिबट्यांना शूट ॲट साईट करून फायदा होणारच नाही. फायदा नाही असं आपल्याला करताच येत नाही ना. शूट ॲट साईट हे असं कुठंच नाही आपल्याकडे. ना कायद्यात आहे, ना कुठेही आहे. आपण कुठंच करू शकत नाही शूट ॲट साईट. काय होतं, जेव्हा असं कुणी बोलतं एखादं, त्यांना मी दोष देत नाही. कारण का काय होतं, मनात असं आलं होतं, की इतका राग आलेला असतो, की सर या बिबड्यामुळे माणसं मरतायत, त्याला दिसता क्षणी गोळी घातली पाहिजे. आणि लोकं असं बोलून जातात. आपल्याकडे एक कायदा आहे, त्याचं नाव आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम. हा 1972 चा कायदा आहे आणि त्या कायद्यानं वन्य प्राण्यांना संरक्षण दिलं. जसं मी सुनील लिमये, जेव्हा मी वनाधिकारी म्हणून काम करतो, तेव्हा माझं काम असतं या वन्य प्राण्यांचं संरक्षण करणं. कारण का हा कायद्याचं मला पालन करायचंय, मला संविधानाचं पालन करायचंय, मला कलम 48 बघायचंय, मला कलम हो. 51 बघायचंय. पण त्यामध्ये सगळ्यात माझं महत्त्व कुणाला असतं, तर मनुष्य प्राण्याला असतं. हं. ह्या प्राण्यांना सांभाळताना मनुष्याला त्रास होऊ नये हे पण मला बघायचं. बरोबर. मग कायदा काय सांगतो? एखाद्या प्राण्याला तू कधी पकडू शकतो किंवा कधी मारू शकता तुम्ही. आता बघा, हंटिंग एक इंग्लिश शब्द आहे. हो. आमच्याकडं कायद्यात हंटिंग म्हणजे प्राण्याला पकडणं, त्याला पकडण्याचा प्रयत्न करणं, त्याच्याभोवती फास टाकणं, तो जिथं राहतो त्या जागेला आग लावणं, त्याला त्या जागेला दगड मारून हाकलणं, हे काहीही केलं ते हंटिंगमध्ये. म्हणजे हंटिंगमध्ये तुम्ही जीवच घ्या असं नाही. मी वाघाला दगड मारून त्याला पळवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते हंटिंगमध्येच. मग हे करूच शकत नाही मी. मग कधी मी वाघाला पकडू शकतो किंवा मारू शकतो? जर तो वाघ किंवा बिबळ्या किंवा कायद्यातला शेड्यूल 1 मधला म्हणजे अनुसूची 1 मधला प्राणी जर जखमी झाला असेल, तो बरा व्हायच्या पलीकडे गेला असेल, म्हणजे तो जगूच शकत नाही. किंवा तो माणसाच्या जीवाला धोकादायक ठरला असेल, तर मी त्याला पकडू शकतो म्हणजे हंट करू शकतो. पण त्याला हंटिंग करणं मला शक्य नसेल. उद्या हा प्राणी जाऊन आणि 4 लोकांना मारेल ही जर भीती खरी ठरत असेल, माझ्याकडे तेवढा पुरावा असेल, तर त्याला मग मी गोळी घालून मारू शकतो. शूट ॲट कधीच करू शकत नाही. कायद्यात कुठेच तरतूद नाही. मी सगळे प्रयत्न करायचे त्याला पकडायचे. नाही जमलं, तर आपण सगळे लोकं पिक्चर बघतो. आपल्याला फार सवय पिक्चर बघायची. पोलीस काय म्हणतात एखाद्या गुन्हेगाराला? "दौडना मत, भागना मत, वरना मैं गोली मार दूंगा." असं कधी कोणी बघितलंय तुम्ही, की पळतोय आणि लगेच गोळी मारली? नाही मारता येत ना आपल्याला गोळी. कायद्यानंच असं आपल्यावर बंधन आहे, की आपण सगळे प्रयत्न करून सुद्धा जर आरोपी किंवा जो आपला आपण कल्प्रिट म्हणतो, तो ताब्यात येत नसेल, तर आपण त्याला गोळी मारतो. मग आता आपल्याला यात काय करायला पाहिजे? कुठंच त्याला अशी शूट ॲट साईट करता येत नाही. तुम्ही कुठेतरी असं वाचलं असेल, की असे प्रयत्न चाललेले आहेत, की शेड्यूल 1 मधनं त्याला शेड्यूल 2 मध्ये टाकायचं. ते काय असतं शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2? शेड्यूल 1 म्हणजे अतिशय महत्त्वाचे प्राणी, की ज्यांना जगवणं हे आपलं कामच आहे. त्याच्यापेक्षा थोडे कमी महत्त्वाचे प्राणी आहेत, त्यांना शेड्यूल 2 मध्ये टाकलंय. आता शेड्यूल 1 मध्ये अनेक तरतूद अशी आहे, की काही प्राण्यांना तुम्हाला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर हलवायचं असेल, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टू ट्रान्सलोकेट द ॲनिमल्स फॉर सायंटिफिक मॅनेजमेंट. हे करायचं असेल, तर तुम्ही ते करू शकता. जसं बिबाला मला इथून उचलायचंय आणि दुसरीकडे घेऊन जायचं. पण ते त्याला परमिशन कोणाची घ्यायला लागते? केंद्र शासनाची. कारण का तो प्राणी शेड्यूल 1 मधला आहे. आता हा जर आपण शेड्यूल 2 मध्ये बिबळ्या नेला, तर परमिशन तर घ्यायलाच लागते. फक्त ती स्टेट गव्हर्नमेंट परमिशन देऊ. पण स्टेट गव्हर्नमेंट असं म्हणू शकत नाही ना, की इथले 50 बिबळे तिकडे घेऊन जा, 50 कोल्हापूरचे बिबळे नगरला न्या, असं नाही करता येत. त्याला बघायला लागतं ना, बिबळा आहे कुठला, त्याचा जन्म कुठे झालाय, त्याला कुठे जवळपास सोडता येईल. आणि जर त्याला सोडता येत नसेल, तो जर माणसाच्या जीवाला अपायकारक ठरणार असेल, तर मग त्याला कायमचं उचलून
पिंजऱ्यामध्ये बंद करायला. पिंजऱ्यामध्ये बंद करणं म्हणजे काय, 2 वर्षाच्या बिबळ्याला मी पकडून जर पिंजऱ्यामध्ये ठेवलं, तर पुढची 10 वर्ष तो तुरुंगात राहणार आहे. असं पण आपण करू शकत नाही. मग करायला काय पाहिजे शेवटी याच्यासाठी? करायला एवढंच पाहिजे, की अवेअरनेस वाढवायला पाहिजे आणि हे बघायला पाहिजे, की बिबळ्यांची संख्या त्या भागामध्ये कशी लिमिटेड राहील. पकडत राहिलो बिबळ्यांना, तर मी पुन्हा तेच सांगतो, बिबळे तिथे येणार आणि ते तुम्हाला परत त्रासाचं होणार. बिबळ्यांची ह्यात बघा, दिसताना काही चूक नाही यात बिबळ्यांची. पण आपण सगळं खापर फोडतोय त्यांच्यावर. का? तर शेवटी जग हे मनुष्याचं आहे. आपला जीव हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि आहे ना, असायलाच पाहिजे. पण त्यावेळी आपण ही पण काळजी घ्यायची आहे ना. बघा फॉरेस्टवरचं काम एवढं अवघड होतं. मला खूपदा लोकं विचारायची, की तुम्ही वाघासाठी एवढं बोलता, बिबळ्यासाठी बोलता, आमच्या जीवाला काही किंमत आहे का? मला तेच सांगायचं, की तुमचा जीव माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. कुठल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला किंवा कुठल्या सरकारी अधिकाऱ्याला असं वाटेल, की माणसाचा जीव जावा? नाहीच वाटत ना. पण त्याच्यावर कायद्याने दोन्ही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. वाईल्ड लाईफचं प्रोटेक्शन पण करायचंय, कॉन्झर्वेशन करायचंय, त्याऐवजी माणसाला वाचवायचं. आणि उद्या मला जर कोणी विचारलं, "साहेब तुमच्या समोर आता आहे, की वाघ वाचवू का माणूस?" शेवटी मी वाचवणार माणसालाच ना, कारण महत्वाचं काम ते आहे. पण त्याच मी हे पण बघणार, की त्या माणसानं चुकून जंगलात उगीचच जाऊ नये. संध्याकाळची वेळ आहे, कशाला जंगलात जायला पाहिजे आपण? तर नियम सांगतो, की जंगलात संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही जायचं नाहीये. मग ते मला पाळायला पाहिजे. मग त्यासाठी मला माणसाला समजावून सांगायला पाहिजे आणि हेच म्हणून म्हटलं, की 24 तास चालू असलेला अवेअरनेस. सोशल मीडिया आज आपल्याकडे एवढं मोठं माध्यम आहे. जर आपण अवेअरनेस जर रेग्युलर करत राहिलो, ही बातमी देत राहिलो, त्यात खूप फरक पडू शकतो. सर हे सगळं मान्य आहे, पटणारं पण आहे. कदाचित शेतीजवळची गावं हे करतही असतील. प्रॉब्लेम होतो ज्यावेळी पुणेसारख्या किंवा मोठ्या महानगरातल्या मोस्ट प्रीमियम लोकॅलिटीत बिबट्या दिसतात. औंध, बावधन आम्हाला सवयच नाहीये बरोबर आहे ते. आणि हे प्रीमियम आहे. अगदी. हा एक भाग आणि दुसरा भाग थरार. त्याला जाळी येतेय, माणसं येतायत, कॅप्चर करतायत. बघायला थरार खूप छान कोणाला वाटतं ते सगळं. ह्या दोन्हीचं काय करायचं? करता येतं ना त्याला. आता मला सांगा, तुम्हीच मला जसं बोलला, औंध हा सगळ्यात प्रीमियम आपण एरिया म्हणतोय. बाणेर आपला प्रीमियम एरिया आहे. भुगावचा जो रस्ता आपण बघितला किंवा हायवेला तो हा सगळा प्रीमियम, तिथं वस्ती वाढायला लागलेली आहे. तिथं कधी काळी झाडं, जंगल असं काही होतं? होतं ना. हळू ते सगळं कमी होत गेलं. पण हा एरिया कुठं ना कुठेतरी जोडल्या जातातच आहेत. जवळपास कुठेतरी जंगल आहे. फ्रिंज एरिया आहेत. तिथं पण बिबळ्यांची वस्ती आहे. ते सुद्धा खाणं शोधताहेत. आणि हं. अशा वेळी जे आपल्याला सुद्धा जे रस्ते माहीत नसतात, ह्या रस्त्यानं मला सांगा, एखादा बिबळ्याच्या औंधमध्ये लक्षात येतो. तो औंधला कुठून तरी जवळपासच्या जंगलातनं किंवा झाडीतनं चाललेला असेल. हो, समजा तो भुगावरनं आला. तो भुगावरनं औंधपर्यंत येताना कुणालाच दिसला नव्हता. हो ना. त्यानं काही प्रॉब्लेम क्रिएट केला? माणूस मारला एखादा? पण जेव्हा तो औंधमध्ये कुणाला तरी फोटोत दिसतो किंवा रात्रीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतो, त्या दंगा सुरू होतो. की औंधमध्ये बिबळ्या आला, बिबळ्या आला. तो बिबळ्या कुठल्यातरी भक्ष्याच्याच मागे तिथे आलेला असतो. आणि मला तर असं अजूनपर्यंत कधी दिसलं नाही, की तो आलाय आणि त्यानं माणसावर डायरेक्ट हल्ला चढवलाय. तो कुत्रा किंवा डुकराच्याच मागे लागतो. अशा वेळेस लोकांना समजावून सांगणं, त्यांना सांगणं, की दिसतोय इथं बिबळ्या. फॉरेस्टची लोकं आहेत, त्याला येऊन पकडतील. का पकडतील आता? तर मानवी वस्तीमध्ये आपल्याला बिबळ्या नको आहे. पण तो पकडण्यासाठी तुम्ही सुद्धा फॉरेस्टला सहकार्य करायला पाहिजे ना. तुम्ही कॅमेरा घेऊन मागे लागता कामा नये. तुम्ही दर 1 तासानं सोशल मीडियावरनं बातमी देता कामा नये. तुम्हाला एक त्याचं उत्तम उदाहरण मला द्यावं लागेल. तुमच्या जर लक्षात असेल, की 3 का 4 वर्षापेक्षा जास्त 5 वर्षापूर्वी असेल, 21 ची गोष्ट आहे. आपल्याकडे कोथरूडमध्ये गवा आला होता. हो. ते कुठून आले होते गवे? आपण इथूनच थोडं पुढे गेलो भुगाव आणि भुगावपणा ताम्हिणीकडे रस्ता जातो. तिथे सगळे गवे येतात. तसा ते गवा चुकून त्याच्या दुर्दैवानं कोथरूडमध्ये आला. काय झालं त्या गव्याचं? गावाच्या मागे माणसं लागली. फोटोग्राफीसाठी लोकं स्कूटरवरून त्याचा पाठलाग केला गव्याचा. ते 1000 किलोचं मुकं जनावर ह्या सगळ्या भीतीपोटी वेड्यासारखं पळत सुटलं. तुम्ही मला सांगा 1000 किलोचा पैलवान जर 15-20 मिनिटं पळाला, काय होईल त्या पैलवानाचं? सेम त्या गव्याचं झालं. दमला तो बिचारा, पडला. दुर्दैवानं फॉरेस्टची लोकं त्याला पकडायला गेली, त्याला ट्रँक्विलाइज केलं, त्याच्या त्या हृदयाला सगळं सहन झालं नाही. तो गवा मेला. आता किती गव्याची चुकी ती? गवा आला, त्याने कुणाला तरी मारलं होतं का? नाही. त्या गव्याला शांतपणे त्याला रस्ता करून द्यायचा होता. आणि हे काम फॉरेस्टचं होतं. फॉरेस्टला तिथं त्यांना काम करायला मदत करायचं काम पोलिसांचं होतं. डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचं काम होतं. लोकांचं काय काम होतं? त्या गव्याचा पाठलाग न करणं.
लोकांना हे समजायला कुणी पाहिजे होतं? फॉरेस्टनं समजावायला पाहिजे. यासाठी अवेअरनेस कॅम्पेन रेग्युलर चालू पाहिजे. अचानक कोथरूडमध्ये गवा बघितल्यानंतर लोकांची उत्सुकता वाढली. स्कूटरवरनं मोबाईल घेऊन लोकं त्याच्या मागे लागली. 10-15 दिवस गेले. पुन्हा एक आपल्याला गवा दिसला होता. हं. कुठे दिसला होता गवा? मुंबईच्या जायच्या रोडवर. जिथं हाय मटेरियल एकची मोठी लॅब आहे आर्मीच्या ताब्यातली. तिथं सकाळी-सकाळी दुर्दैवानं काही लोकांना गवे चरताना दिसले. काय केलं त्यावेळेस? आम्ही शहाणे झालो होतो ना सगळे त्यावेळेस. त्याच्यानंतर मी इथं मध्ये आलो होतो पुण्यात. पोलीस कमिशनरची भेट केली होती. त्यांना समजून सांगितलं की पोलिसांचं काय काम आहे. मी त्यावेळेस बोरिवलीमध्ये होतो. मला सीएम साहेबांचा फोन आला, की "लिमया असं-असं झालेलं आहे. तुम्ही प्लीज जा पुण्याला, नाहीतर दुसरा एक गवा मरेल." मी लगेच पोलीस कमिशनरना फोन केला. आम्ही तिथनं निघालो. आम्ही एवढंच सांगितलं, की गवे जिथं चरतायत, तिथं लोकांना जाऊ देऊ. त्या बाजूला पोलिसांनी गाड्या लावल्या. कुणालाही तिथं जाऊ दिलं नाही. आम्ही दिवसभर वाट बघितली. संध्याकाळ झाली. थोड्या आमच्या लक्षात आलं, ते गवे आरामशीर जे चरत होते, ते तिथनं निघून गेले होते. कुठं रस्त्यावरती आले नाहीत. काही दंगा झाला नाही. का? तर त्या गव्यांच्या मागं कोण लागलं? उद्या तीच जर लोकं कॅमेरा घेऊन त्या गव्यांच्या मागे लागले असती, गवे येतात तिथं. तिथल्या लोकांनी सांगितलं, "साहेब आम्ही खूप वेळा गव्यांना बघतो. ते येतात, चरतात. आम्हाला कधी त्रास दिला नाही. कधी आमच्यावर हल्ला केला नाही." चुकून लोकांच्या गर्दीनं ते बिथरून जर ते हायवेवर आले असते, तर काय झालं असतं? ते बिचारे पळत सुटले असते परत. परत गाड्या परत झाल्या असत्या. लोकं एकमेकाला धडकली असती. ॲक्सिडेंट झाले असते. एखादा गवा परत मेला असता. पण आपण थोडी काळजी घेतली. पोलिसांना सांगितलं. पोलीस आले. लोकांना जवळ पुढे जाऊ दिलं नाही. 8-10 तास आपण वाट बघितली. गवे सगळे आरामशीर निघून गेले. त्यामुळे अवेअरनेस हा कायम चालू राहणार पाहिजे. लोकांना आता हे हळू समजायला पाहिजे, की वाईल्ड लाईफ हे सगळीकडे वाढतं आहे. त्याला आपणच कॉन्झर्वेशन मेजर्स घेतो आहे. तुम्हाला ते दिसणार, मनुष्यच्या जवळ येणार. दरवेळेस नॅशनल जिओग्राफीवरच तुम्हाला वाईल्ड लाईफ बघायला मिळेल असं नाहीये. आता वस्तीजवळ तुम्हाला वाईल्ड लाईफ दिसणार. चूक आपली आहे. आपण त्यांची जागा घेतोय. बघा मी एक सिंपल रूल लोकांना सांगतो. हा प्रॉब्लेम आहे, हे भांडण आहे वाईल्ड लाईफ मधलं आणि आपलं भांडण हे जागेचं आहे. जसं मनुष्य आपण जागेसाठी भांडतो, तशी जागा आपण त्यांची घेतली आहे. तर त्या 2 गोष्टी आहेत. एक तर त्यांची जागा परत द्या. आपल्याला शक्य आहे त्यांची जागा परत देणं? नाहीच आहे. नाही. मग त्यांच्याबरोबर जगायला शिका. त्याला नाव आहे कोएक्झिस्टन्स. आता काही लोकं म्हणतील, "निमे तुमचं काय पटत नाही आम्हाला. हे कसलं कोएक्झिस्टन्स? आम्ही काय वाघाबरोबर राहणार आहे?" नाही ना, तुम्ही वाघाबरोबर नाही राहायचं आहे. किमान आज ज्या वाघाच्या, बिबळ्याच्या जागा आहेत त्या तेवढ्याच ठेवा. त्यांना आपल्या वस्तीजवळ यायचं नसेल तर मी जे उपाय सांगितले होते ते करा. म्हणजे बिबळे तुमच्या वस्तीकडे येणार नाहीत. त्यांना एकदा कळलं ना, की बाबा आपल्याला इथं नाही खायला मिळत. नाही ईझी फूड आपल्याला अवेलेबल आहे. ते अजिबात तुमच्याकडे येणार. आणि सगळीकडे प्रूव्हन झालेल्या गोष्टी आहेत. पण आता काय झालंय आपल्याला सगळ्याला इमिजिएट उत्तरं पाहिजे. नाही इथे येताच कामा नये बिबळ्या. त्याला पकडा आणि ताबडतोब घेऊन जा. तुम्हाला एक सांगायला किस्सा आवडेल मला 19 मध्ये मला मुंबईच्या आय-आय-टीच्या डीनचा फोन आला, की आमच्या इथं रात्री मुलं 1:30-2 ला रस्त्यात हिंडतात, अभ्यास करायला जातात, कॅन्टीनला कॉफी प्यायला जातात. त्यांना इथं बिबळ्या दिसलाय. तर तो बिबळ्या तुम्ही पकडून न्या. तर मी त्यांना म्हटलं, "रात्री 1:30-2 वाजता बिबळ्या फिरेल का पोरं फिरतील? फिरायला कोणी पाहिजे? बिबळ्यानं फिरायला पाहिजे ना. तुमचं सगळं जंगल आहे, ही जंगलची एरिया आहे. मुलांनी कशाला 1:30-2 वाजता फिरायला पाहिजे?" तर मुलं अभ्यास करतात, मग त्यांना कॉफी प्यायची असते. मग म्हटलं, "त्यांना कॉफी प्यायची म्हणून बिबळ्याला पकडून देऊ का? ही बिबळ्याची वेळ आहे रात्रीची हिंडायची. तुम्ही मुलांना हे तर सांगू शकाल, की कॉफी तुम्ही थर्मासमध्ये ठेवा, आपल्या रूममध्ये बसा. दिसतोय बिबळ्या काही दिवस, नका बाहेर रात्रीचं जाऊ 1:30-2 वाजता." तर सोपं काय आहे? 1:30-2 ला रात्री बाहेर जाणं बंद करणं सोपं आहे का बिबळ्याला पकडणं सोपं आहे? मग त्यांना ते पटलं. 8 दिवस झाले बिबळ्या दिसायचा बंद झाला. ना बिबळ्याने कोणाला त्रास दिला, ना कोणावर हल्ला करला. बिबळ्या तिथे कुत्र्याच्या मागे, डुकरांच्या मागे आला होता. जेव्हा त्याला मिळालं त्याने खाल्लं, जेव्हा नाही मिळालं तो निघून गेला. त्यामुळं वन्य प्राण्यांच्या बाबतीमध्ये एक आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्या वाटेला जात नाही, ते तुम्हाला काही करत नाही. बऱ्याच लोकं म्हणतील, "नाही साहेब जुन्नरला असं नाही." ही घटना अगदी बरोबर आहे. जुन्नरमध्ये बिबळ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. काही ठिकाणी बिबळ्यांना पकडणं पण गरजेचं आहे, की एकदा काय होतं, की बिबळ्याच्या लक्षात येतं, की इझी प्रे आहे. ज्याच्यावर आपण हल्ला केला आपल्याला लगेच मिळतो. पण तो खात पण नाही ना सगळं, कारण का त्याचं ते अन्नच नाही. म्हणून हे टाळण्यासाठी आपल्याला करायला पाहिजे, काही बिबळ्यांना पकडायला लागेल, काही बिबळ्यांना तिथं न्यायला लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला जुन्नर भागात करायला लागेल, कारण का माणसाचा जीव वाचवणं, माणसाची शेती, त्यांचे रोजचे व्यवहार आणि हे करायला उपाय आहेत आपल्याकडे. ते उपाय जर केले, तर हा संघर्ष 100% कमी होईल. संपणार तर नक्कीच नाही. कारण का शेवटी जागेचा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जागेत ती चालू असलेली भांडणे कधी संपत नाही.
पण त्यातला संघर्ष कमी करता येतो आपल्याला. त्यासाठी बरेचसे उपाय आहेत आणि मला खात्री आहे की सरकार आणि प्रशासन हे नक्की करत आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, की जेवढी भीती वाटती आहे, अगदी कोणालाही म्हणजे मल्टी स्टोरीड अगदी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या माणसालाही माणसाला हां, तेवढी भीतीची गरज नाही? खरंच त्याची गरज नाही. एवढ्या भीतीची नक्कीच गरज नाही. काळजी घेणं फक्त आपल्याला महत्वाचं आहे. बघा तुम्ही सगळे बघता, की आपण बघा युद्धाचे पिक्चर बघतो. नुकतंच ऑपरेशन सिंदूर झालं. मी तर त्यावेळेस दिल्लीत होतो. मला दिल्लीत तेच सांगितलं, की "सर अलर्ट आहे. कदाचित फ्लाइट थांबवतील, अमुक करतील, रात्री परत ब्लॅकआउट करायला लागेल." चंदीगडमध्ये, जालंधरमध्ये ब्लॅकआउट करायला लागलं. लोकांनी केलं ना ब्लॅकआउट. ती घेतलीच ना काळजी शेवटी. असं कोण म्हणाले ना, की "सर आम्ही फार बलवान आहोत. आम्ही नाही ब्लॅकआउट करणार. आम्ही कुठेही जाऊ, विमान आमची उडत राहतील." आपण सुद्धा शेवटी डिफेन्सवर आलोच त्या दिवशी. आपण सगळ्यांनी काळजी घेतली. सगळं झालं. तसंच आपल्याला आहे. हा प्रसंग तसाच आहे. वाईल्ड लाईफचा आणि आपला संघर्ष कमी करण्यासाठी आपण मॅक्सिमम जर काळजी घेतली, तर हा संघर्ष 100% कमी होणार आहे आणि तेवढी खरोखर घाबरायची गरज नाही. आज मी जंगलात एवढा वेळ फिरतो, आपण कदाचित फिरला असाल. जिप्सीमध्ये जेव्हा तुम्ही बसलेला असता, तेव्हा आम्ही नेहमी सांगतो, की वाघ दिसल्यानंतर वाघापासनं 15 ते 20 मीटर 25 अंतर ठेवा जिप्सीमध्ये. का आम्ही सांगतो? की जिप्सीत एक तुम्ही असाल तुम्ही सेफ आहे. पण म्हणून तुम्ही जर वाघाच्या 2 फुटावर जाऊन जर त्या वाघ बघायची तुम्हाला इच्छा झाली. लोकांना असते ना जवळनं कॅमेरा पाहिजे, अगदी जवळनं पाहिजे. मग अशा वेळेस काय तो वाईल्ड ॲनिमल करेल हे सांगता येत नाही. पण तुम्ही जर प्रिकॉशन घेतली, तुम्ही जर लांबनं त्या वाघाला नीट बघितलं, आजकाल तुमच्याकडे दुर्बिणी असतात, चांगले कॅमेरे आहेत, तुम्ही बघू शकता ना. पण अगदी जवळ जाऊन मी बघणार असं जर केलं आणि हे असंच होतं. आज बिबळ्या आल्यानंतर कित्येक लोक लगेच गाडी काढून निघतात, कुठं बिबळ्या आलाय तो बघायला. कॅमेरामन निघतात, आम्हाला पहिली बातमी द्यायची म्हणून सगळी लोकं निघतात. का असं करायचं? आलाय बिबळ्या, त्याला बघायला फॉरेस्टची लोकं आहेत. लोकांना सांगितलं, "घरात बसा, आम्ही याला बघतो." एक त्याला मी परत जाऊ देतो, की इकडे येऊ देणार नाही. ते सगळं होतं. पण लोकं रोज लिहितात, रोज पेपरमध्ये आहे, रोज लोकांना घाबरवलं जातं. आज इथं दिसला, तिथं सीसीटीव्हीत दिसला. बघा लोकांना अलर्ट करणं वेगळं असतं आणि लोकांना घाबरवणं वेगळं असतं. रोज घाबरण्यात काही अर्थ नाहीये. अलर्ट जरूर करायला पाहिजे, की तुमच्या इथं बावधनमध्ये बिबळ्या दिसतोय, ह्या-ह्या जागी दिसतोय, सांभाळून राहा. म्हणजे काय करा, तर फॉरेस्टनं जे तुम्हाला सांगितलं ते ऐका. हं. एवढं केलं तरी बास आहे. तर अलाईड मुद्दा आहे. हां. वन्य पर्यटन ही आजकालची दुसरी एक क्रेज आहे अगदी. आणि त्याच्याबद्दल सुद्धा अशाच कथित म्हणजे अगदी. सत्य असत्य खूप चालू असतं. या निमित्तानं हां. वनांचा विषय निघालाय म्हणून मी वन्य पर्यटन करताना काय-काय करावं, काय करू नये? अगदी साधी गोष्ट आहे. मी पुन्हा तेच सांगणार. तुम्ही जाणार कुणाच्या घरामध्ये? वन्य प्राण्यांच्या घरामध्ये. हां. सँच्युरी, नॅशनल पार्क, टायगर रिझर्व्ह हे कुणासाठी बनवलेलं आहे? वन्य प्राण्यांसाठी. उद्या तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी चहा प्यायला चाललेला असाल, तर रूल त्या घरात कुणाचे लागतील? पाहुण्याचे का तुमचे? नाही, ज्याचं घर आहे त्याचं. ज्याचं घर आहे त्याचे. ते घर कुणाचं आहे? त्याचं आहे. त्याच्यामुळे काही रूल बनवलेले आहेत, की जिप्सीमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा आवाज करू नका. शांत बसा. दुर्बीण घ्या. कपडे असे घाला लाल, पिवळे, निळे भडक कपडे घालू नका. मातकट रंगाचे हिरवे कपडे घाला. जीपमधनं व्यवस्थित खाली उतरू नका. वाघाच्या 20-30 फुटापासून लांबनं फोटोग्राफ्स घ्या. वाघ दिसला तर दंगा करू नका. हे सगळे नियम पाळून जर तुम्ही जंगलामध्ये गेला, तर तुम्हाला जंगलाचा आनंद पण घेता येईल. तुम्हाला वन्यजीव पर्यटन पण छान करता येईल. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असाल, रील्स येतात, Facebookवर येतं, सोशल मीडियावर असतं, की वाघ दिसला की सगळे पर्यटक गाड्या त्याच्याभोवती उभ्या करतात. ही चूक कोणाची आहे खरं तर? जीप ड्रायव्हरची आणि गाईडची का त्यांना सक्त सूचना दिलेल्या असतात, की तुम्ही असं हे करायचं नाहीये. पण वाघ बघायच्या नादामध्ये पर्यटक ह्या लोकांना भरीला पाडतात. गाड्या पुढे ढकल, गाड्याच्या मागे जा, गाडीवर उभं राहा, मोठे-मोठे कॅमेरे घे, जोरात ओरड, वाघाला त्रास दे. बघितले असतील ना असे फोटो. हो. ह्यानं मग सगळा हा त्रास होतो. एखाद्या वाघाला तुम्ही जर घेरलं असेल जिप्सीनं चारी बाजूनं, तुम्ही 5 मिनिटासाठी त्या वाघाच्या जवळ जाल, पण तुम्ही त्या वाघाचं किती नुकसान केलं. कदाचित ती वाघीण असेल, कदाचित तिची पिल्लं मागं कुठेतरी झाडत असतील. तुम्ही त्याला डिस्टर्ब करत आहात आणि अशा वेळी जर ती वाघीण तुमच्या अंगावर आली, चवताळला, तिने मॉक हल्ला केला, तर परत ब्लेम कुणाला? प्रशासनाला. परत ब्लेम कुणाला? वाघाला. ही वाघीण चवताळलेली आहे, ती जीवाला धोकेदायक आहे. अरे तुम्ही जिच्या घरात गेला, तिचेच तुम्ही नियम पाळत नाहीये. तुम्ही जंगलात जेव्हा जाता, त्या प्रत्येक ठिकाणी टायगर रिझर्व्हला, नॅशनल पार्कला, सँच्युरीला एक तिथं फॉरेस्टने केंद्र बनवलं असतं. त्याचं नाव असतं निसर्ग परिचय केंद्र. म्हणजे काय, की ह्या निसर्गामध्ये काय आहे ते दाखवलेलं असतं. किती लोकं ते बघतात? ते जातच नाहीत तिकडे. आम्हाला पहिलं गाडीत बसवा आणि वाघ दाखवा. मी खूप लोकांना सांगतो, की "अरे, वाघ बघणं हा बोनस आहे एक प्रकारचा.
तुम्ही जंगलात जा. आता ताडोबाचीच गंमत तुम्हाला सांगणार नाही. ताडोबातनं ज्या संदेश जिप्सी परत येतात, तर चेहरा बघूनच कळतं त्यांना वाघ दिसलाय का नाही. ज्यांना वाघ दिसतो ते आनंदात असतात, गप्पा मारत असतात. ज्यांना दिसत नाही ते रडव्या चेहऱ्याने बसलेले असतात. त्यांना एखाद्या रडव्या चेहऱ्याने विचारलं, "काय रे, काय-काय बघितलं?" "काय, काहीच नाही." "म्हणजे काय?" "वाघ दिसला नाही." मग मी म्हणतो, "चितळ दिसलं का?" "हो." "सांबर?" "हो." "माकड?" "हो." "रानकुत्रं?" "हो." "गवा?" "हो." "अरे, मग सगळं बघितलंस की तू." "नाही, वाघ दिसला नाही." मग मला सांगा, एक वाघ दिसला नाही म्हणून हे सगळं जे बघितलेलं आहे ते जंगलच आहे ना. मग ते जंगल काय असतं, हे कुठं दिसतात, ही माहिती जो गाईड सांगतो ती पण ऐकून घेतली, तर जंगल बघितल्याचा आनंद तेवढाच मिळतो मला. पण मी ताडोबाला गेलो नाही, मला वाघ दिसला म्हणून जर रडत एखादा माणूस आला, तर त्याला हेच माहीत नाही की जंगल काय बघायचंय. मग त्यात चुकी थोडी आमची पण आहे प्रशासनाची, की आम्ही त्यांना हे समजवायलाच विसरलो, की तुम्ही जंगलातून काय बघाल. पण आजकाल काय आलंय बघा, की हाय एंड टुरिझम झालेलं आहे. हॉटेल 5 स्टार. तुम्ही गेल्यावर छान राहणार. ताडोबात जायचंय तुम्हाला पण तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये पण सकाळी पोहायचंय. संध्याकाळी तुम्हाला बारमध्ये बसून दारू पण प्यायची आहे. तुम्हाला वाघ पण लगेच बघायचा आहे. या सगळ्या गोष्टी होत नाही ना. पूर्वीच्या काळी जंगलात फिरणारी लोकं दिवसेंदिवस, आठवडा-आठवडा ट्रेल करायची. मला चांगलं आठवतंय. मी जेव्हा आय-एफ-एस झालो 90ला मी मेळघाटमध्ये प्रोबेशन केलं होतं. दिवस-दिवसभर आम्ही जंगलामध्ये हिंडायचो. तेव्हा पण वाघ होतेच ना. पण आम्हाला असं कधीच वाटलं नाही वाघ येऊन मला जंगलातून उचलून घेऊन जाईल. 4-5 माणसं असायचो, काठी असायची. जंगलाचे नियम पाळायचो. आम्ही कुठे डबा खायला बसलेलो असेल, तर पाणवठा बघून एखादा माणूस लक्ष ठेवून असायचा. हे मी 90 सालामध्ये पण करत होतो. पण आज 35 वर्षामध्ये जंगलात हिंडताना मला तर कधीच कुणी हल्ला केला नाही. काही लोकं जुन्या कथा सांगत असतात, की अस्वलं पकडतं, अस्वल तुम्ही ऐकलंच ना, गुदगुल्या अस्वल हो. करतं. मला सांगा कोण शिकवेल अस्वलाला गुदगुल्या करायला? का करेल ती गुदगुल्या? आणि अस्वलाने आपल्याला गुदगुल्या केल्यावर अस्वलाला कसा आनंद येईल त्याच्यात? बऱ्याचशा कथा या लहानपणी आपण ऐकलेल्या असतात. त्याच कथा आपण पुढवून जातो. कथा जनशैलीने चूक नाही केली. लहानपणी आपल्याला प्राण्यांविषयी प्रेम व्हायला हेच सांगितलं जातं. अस्वलापासून कसं घ्या, तो गुदगुल्या करतो. आपल्याला हे नाही कोण शिकवत, की अस्वल नखानं ओरबडतं. गुदगुल्या करतो का तर प्रेम वाटावं. छोटी मुलं मोठं बेर घेऊन झोपतात. खरं जाऊन जंगलात बेरला तुम्ही मिठी मारून दाखवाल? तर वन्यप्राण्यांच्या विषयी आपल्या कल्चरमध्ये खरं किती छान माहिती आहे. आपले प्रत्येक देव-देवता बघा, त्यांचं वाहन सुद्धा वन्यजीव आहे. सम्राट अशोक, शिवाजी महाराज, छत्रपती यांनी सगळ्यांनी सांगितलंय जंगल वाचवणं का गरजेचं आहे. पण आपण सगळं विसरत चाललेलो आहे. वाचन कमी झालेलं आहे. फक्त सोशल मीडियावर राहतो, लोकांची भाषणं ऐकतो. जंगल एक पद्धत असते म्हणतात जंगल वाचन. पण जंगल वाचन म्हणजे काय, की टेल सायन्स असतात. तुम्हाला वाघ जरी दिसला नाही, तुम्हाला एखादं मोठं झाड गाईडनं दाखवलं, की साहेब हे झाड आहे. हे बघा ह्याच्यावर खुणा कुठपर्यंत दिसतात वाघाच्या नखाच्या. त्या 12 ते 15 फुटापर्यंत वाघाच्या नखाच्या खुणा असतात. म्हणजेच वाघ जर उभा राहिला झाडाला टेकून, तर तो 8 ते 10 फूट उंचीपर्यंत जातो आणि त्याने वर केलेला पाय 12-14 फुटापर्यंत जातो. आणि ते नख्यावलेलं आहे. हे जे जेव्हा तुम्ही बघाल, तेव्हा तुमच्या लक्षात अरे, इमॅजिन करा ना, की वाघ केवढा मोठा असू शकतो. किती ताकद असते वाघाच्या अंगात. मग तुम्ही वाघ बघितला नाही तरी चालू शकतो. पण हे वाचन जो आधी करेल, तोच जंगलात जाऊन एन्जॉय करेल. नाहीतर मी विमानानं नागपूरला उतरलो, 3 तासात ताडोबा, रात्री दारू प्यायली, सकाळी 5 वाजता वाघ बघितला, सकाळची फ्लाइट पकडली, परत कामाला आलो. हे जंगल होतं. हे टुरिझम होतं. टुरिझमला वेळ काढायला लागतो, जंगलात जायला लागतं, जंगलात थांबायला लागतं, वाट बघायला लागते. बाबा देव दर्शनाला खूप तपस्या करून तेव्हा देव दिसतो ना. वाघ, बिबड्याचं तसंच आहे. तपस्या कराल तर दिसतो. नाही तपस्या केली, की मग असं आपल्या घराजवळ येतो, गावामध्ये येतो, त्रास होतो आपल्याला. हे सगळं टाळायचं असेल, तर जंगल बघायला शिकायला पाहिजे. आणि मला हे पण सांगायला आवडेल, थोडी चूक आपल्या अभ्यासक्रमाची पण झाली आहे. सगळे तुम्ही विषय ऐकला असेल. हो. पण किती लोकं आपण पाळतो? एन्व्हायर्नमेंट विषयी आपल्याला सगळं शाळेत शिकवतात. कितवीला शिकवतात आपल्याला? 4थी, 5वी, 6वी जे आयुष्यभराचं लक्षात ठेवायचंय. ते आपण काहीच पाळत नाही. प्लास्टिक सगळीकडे नेतो. प्लास्टिक असंच जंगलामध्ये लोकं टाकून देतात. कितीतरी नियम आहेत. आम्ही सुद्धा नियम लावले दंड करतो. रस्त्यात प्लास्टिकच्या बाटल्या टाकतात. गावात जा, भाजी घ्यायला प्लास्टिक वापरतात. एखादी भाजीवाली म्हणेल, "नाही, मी प्लास्टिक" म्हणा, "नको तुझी भाजी." का तर पिशवी न्यायची नसते आपल्याला. पोलीस मला सांगा ना, आपलं पुणेच बघा ना. कुठलाही सिग्नल बघा. लोकं पहिले काय बघतात, सिग्नल आहे बघतात पोलीस जवळपास आहे का? नसेल तर जातात तसेच निघून. काही कुणाला काही वाटत नाही. म्हणजे शिक्षण पद्धतीतलं जे आयुष्यभर पुरणारं शिक्षण लहानपणी दिलं जातं, तेच आपण घेत नाही. पण आज वन्य प्राण्याला ब्लेम करायला आपण सगळेजण तयार झालेलो आहोत. आपण वाचा लहानपणी आपण काय शिकलो?
इसापनीतीतल्या काय गोष्टी होत्या, प्राण्याबद्दल काय सांगितलं. आपण नेहमी सगळ्यांनी शिकलोय. धूर्त कोल्हा, लबाड कोल्हा या त्यातले काही क्वालिटी इतर सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत ना. धूर्तपणा कसा वापरायचा, तो कुठं वापरायचा हे प्राण्यांनीच आपल्याला शिकवलेलं आहे. मग हे सगळे प्राणी, हा सगळा बिबट्या एकदम व्हिलन होईल का? नाही होत ना. आपण कुठेतरी चुकायला लागलो. आणि मग ते जे उच्च शिक्षित आहे, ज्यांना फार लवकर कळतं, जे ChatGPT वापरतात, जे एआयचा त्यांनी ते लवकर समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी इतरांना समजायला पाहिजे. आज खेडेगावातली लोकं जर बिबड्याच्या विरोधी झाली असतील, तर मी त्यांना नाही दोष देणार. कारण का त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये अडचण यायला लागली आणि ती अडचण दूर कुणी करायची? आपल्यासारख्या लोकांनी ज्यांना माहिती आहे आणि हे म्हणून त्यांना समजावला पाहिजे. एक जर मला कोणी सांगितलं, "साहेब गावामध्ये बिबट्यानं 4 माणसं मारलेली आहेत." तर मी कधीच म्हणणार नाही, की नाही तुम्ही हे सगळं मी त्याला सांगेन, "नाही, बिबड्याला आपल्याला पकडायला लागेल. कॅमेरा ट्रॅप लावू आपण, पिंजरा लावू, त्याला पकडू." पण त्याला एकदा पकडून कळल्यानंतर, की हाच तो बिबड्या आहे ज्याच्यामुळे माणूस मारला गेलाय. नंतर गावामध्ये रेग्युलर प्रबोधन करणं हे काम प्रशासनाचं राहील. ना आज बिबड्याला प्रशासन आलं, बिबड्याला गोळी मारली, त्याला पकडलं, घेऊन गेले, परत त्या गावाकडे दुर्लक्ष केलं असंच आहे. त्या गावावर लक्ष द्यायला लागलं आणि जुन्नरची सेम परिस्थिती झाली. जुन्नरला ज्या गावांच्यामध्ये, ज्या लोकांच्यामध्ये माणसाचा जीव गेलेला आहे, आज त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. छोटा मुलगा गेला, घरातला माणूस, कर्ता माणूस गेला, म्हाता माणूस गेला. त्यांना समजावून सांगणं, त्यांना मदत करणं, हे जर आपण करत गेलो म्हणून म्हटलं, की हे कायम करायचं काम आहे. ते एका दिवसाचं काम नाही. तसं प्रबोधन हे नेहमीसाठी करायला लागतं. तसं वाईल्ड लाईफ, त्याच्या चांगल्या गोष्टी, त्याच्या वाईट गोष्टी, चूक कोणाची झालेली आहे, हे नेहमीसाठी आपल्याला सांगायला लागणार आहे. तरच या गोष्टी लोकांच्या नंतर मला शेवटचा प्रश्न विचारायच्या आधी एक थोडा टँजंट प्रश्न विचारायचा आहे. तो तसा फॉरेस्टचा नाही, पण तुम्हाला असणारी वन्य प्राण्यांबद्दलची अभ्यास, माहिती आणि आस्था म्हणून सर्व महानगरपालिका आहेत. आत्ता एक हिडन प्रश्न असा आहे, तो म्हणजे भटक्या कुत्र्यांचा. कुठलाही सर्व्हे करा, काहीही करा. हे तर ठीक आहे, बिबट्याचे इन्सिडेंट्स आत्ता आले आणि आलं. त्याच्यामुळे आले. बरोबर आहे. पण 5-1 वर्ष हो. वाढती भटक्या कुत्र्यांची संख्या, ही सर्व शहरी भागातला सर्वाधिक मोठा प्रॉब्लेम आहे. अगदी बरोबर. त्याच्यावर पुन्हा 2 गट आहेत, की ते कुत्री जगली पाहिजे, त्यांचं फार फार तर निर्बीजीकरण करा. दुसरा हं, गट आहे, हं. की अहो बिबट्या जर कधीतरी येतो, रोज कुत्र्यामुळं मला बाहेर पडता येत नाही. रात्री 8:30 नंतर मध्यवस्तीत बाहेर फिरायची भीती अगदी वाटते. बरोबर, अगदी बरोबर. तर या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाचं काय सोल्युशन? त्याला हेच सोल्युशन आहे. भटक्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये एक जे नियम केलाय, सुप्रीम कोर्टानुसार काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. निर्बीजीकरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते करायलाच पाहिजे त्यांचं. त्यांची काळजी घेऊन करायला पाहिजे. भटक्या कुत्र्यांना कुठेही रस्त्यावरती दिसले, तर त्यांना खायला घालणं सगळ्यात आधी बंद करायला पाहिजे. जिथं कुत्री आहे, जिथं ती राहतात. आता असा तर नियम आहे, एखादी एकदम भटकी कुत्री असेल, तर तुम्ही त्यांना तिथून काढून टाकू शकत. तिथं नवीन बिल्डिंग बांधायची म्हणून तुम्ही त्यांना काढलं, ती परत तिथंच येणार आहे. तिथंच ती राहणारी आहे. त्यांना कॉमनली खायला घालणं, बिस्किट त्यांना देणं. बिस्किट खाणं हे कुत्र्याचं अन्नच नाही बिस्किट म्हणजे. त्याला बिस्किट लोकं देतात, त्याला कुरकुरे देतात, त्याला आणि काय देतात. तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशी जिथं केंद्रे, जिथं भटक्या कुत्र्यांना निवारा दिला असतो, तिथं जाऊन अन्न द्या, तिथं त्यांना मदत करा. पण निर्बीजीकरण हे त्यांचं केलं गेलं पाहिजे, त्यांना पकडून नेलं पाहिजे आणि त्यांचं निर्बीजीकरण त्यांना पुन्हा त्या जागी सोडता येईल. एखादा भटका कुत्रा, तो पिसाळलेला असेल, तर त्याला ताबडतोब त्याला पकडलं गेलं पाहिजे. आणि हे नियम सगळे नियम आहेत आपल्याकडे. नियम कुठला नाही असं नाही. नियम आहेत, कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत. पण भूतदया दाखवा, भूतदया दाखवा म्हणून ज्या गोष्टीनं सगळ्यांना त्रास होतोय, त्याच्यावर उपाय तर काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना पकडणं, त्यांचं निर्बीजीकरण करणं हे तर केलं गेलंच पाहिजे. आणि जी लोकं दया म्हणून भटक्या कुत्र्यांना मिळेल तिथं खायला घालतात, त्या कुत्र्यांना पण सवय होऊन जाते. त्यांना माहिती ह्या जागी मी आलो, की मला हा माणूस खायला देणार आहे. मग तिथं तो कुत्रा येतो, मग तो कुणाला ऐकत नाही. मग कधी हल्ला होतो, मुलांच्यावर हल्ला केला जातो. उकिरडे आपल्याकडे असतात. उकिरडे आता हे कन्सेप्ट बंद व्हायला पाहिजे. गाड्या येऊन घरातनच तुमच्या घेऊन जातात. पण जेव्हा कॉमन उकिरडे असतात, ते रोजच्या रोज साफ केले पाहिजेत. तिथं जर कुत्रे दिसतील, त्यांना ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे त्या कुत्र्यांना आणि निर्बीजी करूनच सोडायला पाहिजे. थोडक्यात काय, जे कायदे अस्तित्वात आहेत, त्याचं पूर्णपणे पालन करणं हे प्रशासनाचं काम आहे. लोकं जी आहेत, ती कुत्र्याला बिस्किट घालतात. आपल्याला दिसतंय, आपण थांबवलं पाहिजे त्यांना. आपण काय म्हणतो, "बाबा काय माझं काम आहे, हा काय माणूस सांगून सुधरत नाही, जाऊ दे बघतील त्यांचं." ते असं नाही ना. पण पोलिसांनी एक बघा काही-काही ठिकाणी खूप छान वाक्य लिहिलेली असतात. पोलीस म्हणजे युनिफॉर्ममधला माणूस आणि माणूस म्हणजे युनिफॉर्म नसलेला पोलीस. वाचलंय असं कुठं? एक सुंदर वाक्य लिहिलेलं असतं. म्हणजे तुम्ही जाऊन कराल का कधी? एखाद्या तुम्ही माणसाला अडवतो, पहिला म्हणेल, "तू कोण आलायस बाबा? तू काय पोलीस आहेस का?" तर आपल्याला पण वेळ नसतो ना.
जगासाठी आपल्याकडे खरंच वेळ नाही, स्वतःसाठीच वेळ नाही. त्यामुळे हे काम कोण करेल? एखाद्या भटक्या कुत्र्याला कोण खायला बिस्किट घालते, आपण कधी थांबवलं का त्याला? की बाबा नको घालू असं. मी प्रवास जाताना मला दिसलं की माकडांना कोणी फुटाणे खायला ते नेहमी गाडी थांबवतो. म्हणतो, "अरे का त्या माकडाला फुटाणे घालतोय? त्याचं खाद्य नाहीये फुटाणे. हं. जंगल आहे, पानं खाईल, फळं खाईल, नको देऊ त्याला हे." तर लोकं ऐकत नाहीत ना. त्यामुळे लोकांना शिक्षणातून हे कसं समजवता येईल, हे खरं आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि मुलं जी असतात आपली घरातली, मी तर नेहमी सांगतो, आम्ही हे बिबळ्याचा जो प्रयोग केला, समजावून सांगितलं. शाळेतली जी मुलं आहेत 4थी, 5वी, 6वी त्यांचं मोल्डिंग स्टेज आहे. मला तुमचं लहानपण आठवा. लहानपणी आपल्याला गुरुजी किती प्रिय असायचे. आपण किती त्यांना मान द्यायचो. म्हणजे मला वाटतं आई-वडिलांच्या नंतर जर सगळ्यात सन्माननीय व्यक्ती तर गुरुजी असायचे. तर हे गुरुजन खरं शिकवणार या मुलांना आहे. त्यामुळे वाईल्ड लाईफवर हे असे जे विषय ते आत्तापासून मुलांना शिकवले गेले पाहिजेत. आपल्या पुस्तकात ते विषय यायला पाहिजेत. शिक्षकांनी काय शिकवायचं हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता. कसं झालेलं आहे लाईफ. कितपत आपण शिकवतो. शाळेत आपल्या वेळेचे असल्यामुळे माझ्या वेळेचे असले मला गुरुजी आठवत आहेत ना. आमच्या इथे गुरुजींना अधिकार होते आम्हाला मारायचे. कारण का मुस्काडात खाल्ली नाही, पाठीत पट्ट्या खाल्ल्या नाही, असं आमच्या वेळेस तर नव्हतं. आता मुलांना हात पण लावता येत नाही. मग मुलांना शिकवणार कसं? आज घरामध्ये आजी-आजोबा असतील तर ते प्रेमानं शिकवतील. पण फॅमिली सगळ्या न्यूक्लियस झाल्यात. मोठी-मोठी मुलं सगळी परदेशात गेलीत. आजी-आजोबा एकटे राहतात. जिथं नवरा-बायको त्यांना आजी-आजोबा नको असतात घरामध्ये. ते असं सगळं चाललंय. म्हणजे ओव्हरऑल आपली सिस्टमचं एकदा ओव्हरऑलिंग करणं गरजेचं आहे. पण वन्यजीवांच्या विषयी लहानपणापासून जर शिकवलं गेलं सगळ्यांना, त्यात फार फरक पडेल. सर शेवटचा प्रश्न. हे सगळं आम्हाला कळलं. प्रबोधन हाच मार्ग आहे हेही कळलं. पण आमच्या सवयीप्रमाणे पुढे याची बातमी होईपर्यंत आम्ही हे सगळं विसरणार आहोत. अगदी बरोबर. कारण रोज नवीन हेडलाईन येते, रोज रोज नवीन गोष्ट आहे. अगदी. याच्यात मस्ट नॉट फॉरगेट अशी 1 किंवा 2 गोष्टी काय आहेत, की ज्यांना सगळ्यांचं आयुष्य अजून सोपं होईल? अगदी. मस्ट नॉट फॉरगेट म्हणून मी सगळ्यात एक गोष्ट सांगतो, की वन्यजीव हा शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे. कदाचित शक्यता आहे, की आपण निघून जाऊ, पण वन्यजीव राहणार आहे. पॅन्डेमिकचं उदाहरण लक्षात आहे. कुलूप लावून घरामध्ये कोण बसलं होतं? आपण बसलो होतो. वाईल्ड लाईफ घरामध्ये बसलं होतं? नाही. वाईल्ड लाईफ सगळ्या जगभर हिंडत होतं. त्यामुळे उद्या दुर्दैवानं काय झालं, तर कदाचित मानवजात नष्ट होईल आणि वाईल्ड लाईफ राहणार आहे. या वाईल्ड लाईफची जागा आपण काढून घेतलेली आहे. त्यांना आपण जागा द्यायला पाहिजे, ती आपण जागा देऊ शकत नाही. त्यामुळं ज्या गोष्टी आज प्रशासनानं वनवनात सांगितलेल्या आहेत तुम्हाला, वन विभाग जेव्हा म्हणतं, की तुमचं आयुष्य सुखकर होण्यासाठी ह्या गोष्टी करा, वन्यजीवांच्यापासून ह्या गोष्टी पाळा. त्या गोष्टी पाळणं तुम्हाला गरजेचं आहे. वन्यजीवांचा कुठेही पाठलाग करायला जाऊ नका. वन्यजीवांच्या जवळ जायचा प्रयत्न करू नका. देवानं ज्या काही गोष्टी बनवलेल्या आहेत त्या पृथ्वीवर, त्यातलं आपलं एक वेगळं स्थान आहे, त्यांचं एक वेगळं स्थान आहे. त्यांना त्यांच्या स्थानावर राहू द्या. तुम्ही तुमच्या स्थानावर राहा आणि नेहमी हे लक्षात ठेवा, त्यांची जागा आपण काढून घेतलेली आहे. ते जागा मागतायत. आपण त्यांना जागा देऊ शकणार नाहीये. त्यामुळं त्यांच्याबरोबर सहजीवन कसं जगायचं, या गोष्टी आपण शिकू. सर खूप खूप आभार. इतक्या स्पष्ट, सरळ आणि डुएबल गोष्टी तुमच्याकडून समजून घेता आल्या. अज्ञानापेक्षा ज्ञानी झाल्यानं कसा फायदा होतो तेही समजलं. वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.